नमस्कार मंडळी. तर आज आपण चुलीवरचं जेवण पाहणार आहोत. कारण मुलांना सुट्टी पडले तर आम्ही गावी आलो आहोत. तर म्हटलं चला चुलीवरचं मस्तपैकी जेवण करूया. सुरुवातीला मी चूल इथं चालू करून घेतली. नंतर ह्याच्यावरती हे पत्रा ठेवून घेतला, म्हणजे इथं टोप बसण्यासाठी, आणि भाताचा टोप ठेवला. म्हणजे 2 वाटी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे, पाणी स्वच्छ निघूसपर्यंत. नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून भात शिजायला ठेवलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता आपण भात शिजूया. भाताला उकळी आलेली आहे बघा. तर भाताला उकळी आलेली आहे. जाळ हा कमी ठेवलेला आहे. आणि आता आपण बाकीची तोपर्यंत तयारी करूया भात शिजूसपर्यंत. तर तिथं भाज्यामध्ये मी करत आहे सोयाबीनची भाजी. तर मी ते अगोदरच 10 मिनिटं भिजत ठेवलेले आहेत सोयाबीन पाण्यामध्ये. नंतर मी करत आहे इथे मिरच्यांचा मिरचू. मस्तपैकी हिरव्या हिरव्या गार मिरच्या आहेत. तर ठेचा करणार होते, पण मस्तपैकी इथं मिरचू करत आहे मी. नंतरच्या वेळेस ठेचा ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करेलच. तर इथं मी 25 ते 30 इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून पाण्याने निथळून घेतलेल्या आहेत. मिरच्या नेहमी बाजारात आणल्यानंतर स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. तर इथं मी या पद्धतीने बारीक बारीक चिरत आहे. तर बघा, अशा एकसारख्या आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेते. पण त्याआधी सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर पटकन करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, मस्तपैकी बारीक बारीक अशा हिरव्या ह्या मिरच्या चिरलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या मिरचीसाठी लागणार आहे शेंगदाण्याचं कूट. म्हणजे आपण मिरचीचा मिरचू करत आहोत, त्याच्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर इथं साधारण अर्धी वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा भाजून घातलात ना तरीसुद्धा चालेल. तर इथे मी तरी तीळ घेतलेले नाहीत. तर शेंगदाणे थोडेसे असे भरड वाटून घेतले आणि मग मी फुंकर मारली. तर बघा, त्याचे टरफाले निघाले. नाही टरफाले काढली तरीसुद्धा चालेल, पण आता इथं मी काढलेले आहेत. नंतर आपल्याला शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथं मी खलबत्त्यामध्ये करून घेत आहे शेंगदाणे. तर शेंगदाणे जरा म्हणजे बारीक करून झाले की याच्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे. तर इथे मी अर्धा चमच इतके जिरे घालत आहे. आता जिरे पण आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला पूर्ण बारीक करायचं नाही, पावडर करायचे नाही. थोडे दाणे दाणे असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे, भरडच असं. तर बघा, इथे भरड असं हे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे ना, हे झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊयात. तर एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर मिरचूसाठी लागतं ते म्हणजे भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचं कूटच. त्याने आपला मिरचू खायला खूप भारी लागतोय. तर बघा, एवढी सगळी तयारी करूसपर्यंत भात शिजलेला आहे. तर मी आर बाहेर काढून त्याच्यावरती टोप ठेवलेला आहे, म्हणजे भात ठेवलेला आहे आरावरती ओफलायला. आणि बाजूला आता आपण मिरचू करूया. तर मिरचू इथे मी काळ्या तव्यामध्ये करत आहे, जेणेकरून खायला खूप भारी असा चवीला लागतो. तर इथं तवा ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल घातलं. आणि जी आता आपण मिरची बारीक चिरली होती ना, ती सुरुवातीला तेलामध्ये घालून फ्राय करून घेतली. म्हणजे मिरची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. मिरची चांगली भाजली की याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मीठ जरी जास्त झालं ना तरी ह्या मिरचूमध्ये खपतं, म्हणजे आपला हा मिरचू ना तिखट लागत नाही. त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल. नंतर याच्यामध्ये घालूया आपण हळद. तर पाव चमच इतकी मी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं. आणि नंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट जिरं घालून केलेलं होतं ना, ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. आता गावाकडं म्हटलं तर जास्त करून हेच पदार्थ बनले जातात आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात. तर हा जरी मिरचू तुम्ही करून ठेवलात तर जवळजवळ 5 ते 6 दिवस अजिबात खराब होत नाही. तर हा मिरचू केला ना तर कुठल्या भाजीची सुद्धा गरज पडत नाही. शेतावरती जाताना वगैरे भाकरीसोबत नेला जाणारा हा मिरचू दुपारच्या वेळेस खायला खूप भारी लागतो. नंतर याच्यामध्ये मी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे, म्हणजे मिरची जी आहे ती आपली कडक व्हायला नको. तुम्ही नाही शिंतोडा दिला तरीसुद्धा चालेल. आणि 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं, म्हणजे छान अशी मिरची जी आहे ना ती आपली नरम राहील, कडक होणार नाही आणि सुटसुटीत असा आपला मिरचू बनला जाईल. बघू शकता, फडफडीत कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या मिरचूला. तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घातलात ना तरीसुद्धा चालेल. तर मी तर इथे लिंबू वापरलेला नाही, कारण आत्ता माझ्याकडे नव्हता आणि गावाला राहत असल्यामुळे इथे पटकन कुठलीही वस्तू भेटत नाही बाजाराशिवाय. त्याच्यामुळे इथे मी लिंबू वापरलेला नाही. बघा, एकदम मस्त असा आपला इथे मिरचू तयार आहे. तर आता मिरचू तरी झाला. तर आता मी करत आहे सोयाबीनची भाजी. त्यासाठी अगोदर मी 10 ते 15 मिनिटं सोयाबीन भिजत घातले होते. मस्तपैकी मऊसूत असे भिजलेले आहेत. तर बघा, तुम्ही इथे हाताने असे तुकडे करून घेतले तरी चालेल किंवा चाकूने कट केला तरीसुद्धा चालेल. तर ह्या पद्धतीत केलेले आहेत. तर चला आता पटकन भाजी करूया. त्यासाठी चुलीवरती कढई ठेवलेली आहे. 2 पळी इतकं तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की 2 बारीक चिरलेले कांदा होता तो घातलेला आहे, म्हणजे साधारण 1 वाटीभर इतका कांदा घातलेला आहे.
आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, कच्चा कुठेही ठेवायचा नाही. छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया. आता तुम्हाला जर इथे जाळ जास्त वाटत असला तर थोडासा कमी केला तरी सुद्धा चालेल, पण ही कढई ठेवलेली आहे ना ती खूप जाड आहे, त्याच्यामुळे मी इथे जाळ जरा जास्तच वाढवलेला आहे. नंतर ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घातल्या. तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलात ना तरी सुद्धा चालेल, नाहीतरी ठेचून घातलात ना तरी सुद्धा चालेल, म्हणजे भाजी खूप चवीला भारी लागते. तर कांदा आपल्याला कुठेही कच्चा ठेवायचा नाही, चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर नंतर ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टॅमॅटो घालत आहे. तर आता मी चुलीवर जेवण करत आहे. ह्याच्या अगोदर मी लग्नाच्या अगोदर तर चूल पेटवलीसुद्धा नव्हती, म्हणजे चूल मला चालू करतासुद्धा येत नव्हती. पण आता मी चुलीवरती मस्तपैकी किती जणांचं जेवण बनवायला सांगितलं तरीसुद्धा हँडल करू शकते. नंतर ह्याच्यामध्ये घातली हळद, नंतर ह्याच्यामध्ये घातलं लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे जास्त, कारण गावची माणसं तिखट जास्त खातात आणि आमच्या घरामध्ये तिखट सगळ्यांना आवडतं, त्याच्यामुळे लाल तिखट इथं मी जास्त घातलेलं आहे. 2 चमचे इतकं लाल तिखट, म्हणजे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चांगलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा छान असं परतून घेतलेलं आहे आणि लाल तिखट तेलामध्ये टाकल्यामुळे नाही ते कलर छान आलेला आहे. बघा आता आपण जे सोयाबीन भिजवले होते मी चाकूने कट केलेले आहेत ते सोयाबीन घालून घेतले. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. पण मला सांगा, तुम्हाला जर असे चुलीवरचे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील ना तर मग मला कमेंट करून सांगा की आम्हाला चुलीवरचं जेवण पाहायला आवडेल, म्हणून मी असे छान छान मग चुलीवरच्या रोज रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. छान असं मिक्स करून घेतलं. नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साधारण अर्धा चमच इतकं. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ करू शकता. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीने. आता आपल्याला थोडंसं याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. तर मी पाणी जास्त घालत नाही, कारण इथं सोयाबीनची मी सुकी भाजी करत आहे. पाणी जास्त घातलं तर टेस्टी लागत नाही. इथे मी कुठलंही वाटण वापरलेलं नाही, तर मी तर इथे सुकीच भाजी करत आहे, म्हणून थोडंच पाण्याचा शिंतोडा दिला. झाकण देऊन 2 मिनटं शिजवून घेतलं. 2 मिनटानंतर झाकण काढलं. तर बघा चमचमीत मस्तपैकी इथं सोयाबीनची भाजी तयार आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, कारण आमच्याकडे कुठल्याही भाजीमध्ये म्हणालात तर शेंगदाण्याचं कूट जातच जातं. तर बघा छान असं मिक्स केलं. बघा सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार झाली. किती छान झालेले बघू शकता, कलर मस्त आला का नाही. आता इथं भाजीसुद्धा रेडी आहे. राहिला विषय आपला भाकरीचा. गावाला जास्त प्रमाणात भाकरीच खाली जाते, म्हणजे आवडते सगळ्यांना भाकरीच. चपाती पण करतो, पण सकाळची चपाती करतो कारण मुलांना चपाती आवडते म्हणून. पण मला म्हणालात तर भाकरीच आवडते. मी आल्यापासून तरी भाकरीच खाल्ली, चपाती एकदासुद्धा खाल्ली नाही. आता तुम्ही म्हणाल मला भाकरी करता येत नाही का, तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच मी किती भाकरी केलेल्या आहेत. पण इथे मी एवढा स्वयंपाक करून बाळसुद्धा रडत होतं. मग सासूबाई म्हणाल्यात की मी भाकरी करते म्हणून, मग त्या भाकरी करायला बसलेत. तर आमच्याकडे बाजरीच्या भाकरी करतात एकदम पातळ पातळ अशा, आणि लादीवर करतात म्हणजे त्या पातळ होतात म्हणून. तर इथं त्यांनी भाकरी केलेल्या आहेत आणि इथं मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे भाकरी करतानाचा. तर छान अशा पातळ पातळ अशा ह्यांनी भाकरी केलेल्या आहेत. तर बघा बाजरीच्या मस्तपैकी इथं पातळ भाकरी आहेत. तर आता हे पातळ भाकरी कुठे असतात तुम्हाला माहितीच असेल. कोणाला माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. तर आज सकाळी बघा 2.5 किलोच्या मी रव्याच्या कुरडया केल्या होत्या आणि कुरडया इतक्या मस्त झाल्या होत्या, खरंच खूप छान झाल्यात. एकसुद्धा तुटलेली नाही, मस्त अशा झाल्यात. व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी शेअर करेन. आणि रात्रीचं चुलीवरचं जेवण ह्या पद्धतीत होतं. आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. जेवण सगळ्यांना खूप आवडलं. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.